जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण 23वा श्लोक पाहत आहोत. तम विद्याद दुःख संयोग योगम योगस्य नित्यम सनिश्चयेन यक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसः. ज्याच्याशी आमचा संबंध नाहीच, झाला नाही, होणार नाही आणि होणे शक्य नाही अशा दुःखरूप संसार शरीराबरोबर संबंध म्हणून घेतला हाच दुःख संयोग आहे. हा दुःख संयोग योग नव्हे तर जर हा योग असता, अर्थात संसाराशी आपला नित्य संबंध आला असता, तर या दुःखयोगाचा कधी वियोग झाला नसता. परंतु बोध झाल्यावरच वियोग होत असतो. त्यावरून सिद्ध होते की दुःखसंयोग केवळ आपला मानलेला आहे, आपण निर्माण केलेला आहे, स्वाभाविक नव्हे. त्याच्याशी कितीही विरुद्धतेने संयोग मानला आणि किती दीर्घकाळ मानला तरीही याचा कधी संयोग होऊ शकत नाही. म्हणून आपण या मानलेल्या आगंतुक दुःखसंयोगाचा वियोग करू शकतो. या दुःखसंयोगाचा शरीर संसार वियोग करताच स्वाभाविक योगाची प्राप्ती होत असते. अर्थात स्वरूपाशी जो आपला नित्य योग आहे त्या आपल्याला अनुभूती होते. स्वरूपाशी असलेल्या नित्य योगालाच या ठिकाणी योग समजले असावे. या ठिकाणी दुःखरूप संसाराच्या संपूर्णपणे योगाला योग म्हटले गेले आहे. यावरून असे वाटते की स्वरूपाशी पूर्वी आपला योग आला होता आणि आता योग आला आहे, परंतु अशी गोष्ट नाही. स्वरूपाशी आपला नित्य योग आहे. दुःखरूप संसाराच्या संयोगाचा तर आरंभ आणि अंत होत असतो, तसेच संयोगकाळीतही संयोगाचा आरंभ आणि अंत होत असतो, परंतु नित्ययोगाचा कधी आरंभ आणि अंत होत नसतो. कारण हा योग मन बुद्धी इत्यादी प्राकृत पदार्थापासून होत नाही, तर त्यांच्या संबंध विच्छेदाने होत असतो. हा नित्ययोग स्वतःसिद्ध यात स्वभावाची सर्वांची स्वाभाविक स्थिती आहे. परंतु नित्य संसाराची संबंध मानल्याकारणाने या नित्ययोगाची स्मृती झाली आहे. संसाराची संबंध विच्छेद होताच नित्ययोगाची स्मृती होते. यालाच अर्जुनाने 18व्या अध्यायाच्या 43व्या श्लोकात नष्टो मोहा स्मृती लब्धा म्हटले आहे. म्हणून हा योग नवीन झालेला नाही, तर जो नित्ययोग असतो त्याचीच अनुभूती झाली आहे. भगवंतांनी योग संजितम पद घेऊन दुःखाच्या संयोगाच्या योगाचे नाव योग म्हटले आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सत्मत्वम योग उच्यते म्हणून समतेलाच योग म्हटले होते. आणि या ठिकाणी साध्यरूपी समतेने वर्णन आहे आणि तेथे साधनरूपी समतेचे वर्णन आहे. या दोन गोष्टी स्वतःचा एकच आहेत, कारण साधनरूपी समताच शेवटी साध्यरूपी समतेत परिणित होत असते. पातंजली महाराज यांनी चित्त निवृत्तीच्या निरोपाला योग म्हटले आहे. योग निश्चित वृत्ती निरोध आणि चित्तवृत्तीचा निरोध झाल्यावर दृष्ट्याची स्वरूपात स्थिती दाखवली आहे. तदा दृष्टः स्वरूपे वस्थानम. परंतु येथे भगवंतांनी तम विद्या दुःख संयोग योगम योग संजितम पदांनी दृष्ट्याच्या स्वरूपातील स्थितीलाच योग म्हटले, जो स्वतः सिद्ध आहे. येथे तम म्हणण्याचे कार्य काय तात्पर्य आहे? 18व्या श्लोकात योगाचे लक्षण दाखवून 19व्या श्लोकात दिव्याच्या दृष्टांताने त्याच्या अंतःकरणाच्या स्थितीचे वर्णन केले आहे.
त्या ध्यानयोगाचे चित्त या अवस्थेत उपरम होत असते. याचाच संयोग 20व्या श्लोकात यत्र पदाने केला. आणि जेव्हा योगाची स्थिती पारमात्म्यात होते तेव्हा संकेत श्लोकाच्या उत्तरार्धात यत्र पदाने केला. 21व्या श्लोकाच्या उत्तरार्धात यत्र पदाने केला. 21व्या श्लोकाच्या उत्तरार्धात यत् पदाने आत्यंतिक सुखाचे महात्म्य सांगितले. उत्तरार्धात यत्र पदाने त्याच्या